नमस्कार, मी प्रिया शेखर. माझ्या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे. परवा माझ्या मुलीनं मला एक प्रश्न विचारला. मम्मी, आपण या वर्षी गुढीपाडवा नाही साजरा करायचा आहे ना? मी म्हटलं का ग? मम्मी, आपल्या शंभूराजांना औरंगजेबानं मारलं आणि त्यानंतर त्यानं गुढीपाडवा साजरा करायला सांगितला. त्यामुळे आपण नाही करायचा. मी म्हटलं तुला कोणी सांगितलं? म्हणे मी मोबाईलमध्ये बघितलं. मला खूप मोठा प्रश्न पडला आणि माझ्याच शंकेचं निरसन करण्याकरता मी सुद्धा काही पुरावे शोधण्याचा प्रयत्न केला. ते तुमच्याशी शेअर करते. तर आजपासून 1946 वर्षापूर्वी म्हणजे इंग्रजी वर्षानुसार इसवी सन 78 मध्ये शक म्हणजे सितियन क्षत्रप नहपाल या सत्ताधीशाचा सातवाहन राजानं पराभव केला होता. हे सातवाहन राजा म्हणजे शालिवाहन राजा, गौतमीपुत्र सातकर्णी. तो होता आंध्र प्रांताचा सम्राट. त्यानं या सत्ताधीशाचा पराभव केला आणि महाराष्ट्रावर विजय मिळवला. आणि त्या विजयाप्रीत्यर्थ त्यांनी स्वतःची कालगणना सुरू केली. आणि या कालगणनेची सुरुवात त्यांनी चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून केली. या विजयाप्रीत्यर्थच त्या राज्यातल्या लोकांनी गुढ्या उभारून विजयोत्सव साजरा केला. सन 1689 मध्ये फाल्गुन अमावस्येला औरंगजेबानं शंभूराजांची हत्या केली आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी होता चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस. तसं पाहायला गेलं तर शंभूराजांची हत्या आणि गुढीपाडवा याचा संबंध नसावाच. तरीही काही पुरावे आपण पाहूया. 1286 सालच्या महानुभव पंथाच्या लीळाचरित्र या ग्रंथामध्ये क्रमांक 175 या लीळेमध्ये असा उल्लेख आहे. चौक रंग मालिका भरलिया, गुढी तोरणे उभिलिया. श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरीतला 4थ्या अध्यायातला 52वा श्लोक असा आहे. दोषांची लिहिली फाडी, सज्जनांकरवी गुढी, सुखाची उभवी. तर हे दोन्ही उल्लेख 725 वर्षापूर्वीचे आहेत. त्यानंतर संत चोखामेळा, संत जनाबाई, संत एकनाथ यांच्या लिखाणात सुद्धा गुढीचा उल्लेख आढळतो. संत चोखामेळा आपल्या अभंगात लिहितात, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची. तसेच समर्थ रामदास आपल्या अभंगामध्ये लिहितात, काही बोलरे विठ्ठला मौनवेश का धरिला, काही बोलरे विठ्ठला मौनवेश का धरिला, काय माग तो गाठोडी, बोलसीना धरिली गुढी, बोलसीना धरिली गुढी. त्यानंतर रोमांच गुढिया डोलविती अंगे, भाववळे खेळविती. हा संत तुकारामांचा अभंग. संत तुकाराम हे शिवकालीनच होते. संत तुकाराम आणि शिवरायांचा काळ हा एकच होता. बाळकृष्ण नंदा घरी, आनंदल्या नरनारी, गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे, आली दारा येथे हरुषाची गुढी. संत तुकारामांच्या अनेकानेक अभंगांमध्ये गुढीचा उल्लेख केला गेलेला आहे. त्याचप्रमाणे शिवरायांच्या काळातले 1286 ते 1650 या कालखंडातले काही पत्रव्यवहार सुद्धा आहेत, ज्यामध्ये गुढीचा उल्लेख आढळतो. शिवरायांनी जेव्हा दक्षिण भारतामध्ये मोहीम केली होती गोवळकोंडा येथे, तो दिवस होता 4 मार्च 1677. त्यावेळी महाराज अबुल हसन तानाशाह या कुतुबशहाला भेटले होते आणि या भेटी दरम्यानचा उल्लेख कृष्णाजी अनंत सभासद हे शिवरायांच्या राजमंडळातले अधिकारी सभासद बखरमध्ये लिहितात, गुढिया तोरणे पताका, निशाणे नगरात लाविली. कुतुबशहानं शिवरायांच्या स्वागतासाठी रस्त्यांवर तोरणं आणि गुढ्या लावल्या होत्या. सोशल मीडियावर फिरणाऱ्या काही मेसेजेस पैकी असंही त्या मेसेजेसमध्ये असतं की औरंगजेबानं जेव्हा शंभूराजांची हत्या केली तेव्हा शंभूराजांचं शिर एका भाल्याला लावून अख्ख्या महाराष्ट्रभर फिरवलं आणि त्याचंच प्रतीक म्हणून त्याने गुढीपाडवा साजरा करायला सांगितला. याचं जर तथ्य आपण पाहिलं तर गुढीपाडव्याच्या काठीला आपण जो उलटा केलेला तांब्या लावतो त्याच्या मागे सुद्धा काही कारण आहेत. तर बांबूच्या काठीला उपडा लावलेला जो तांब्या असतो त्याचा काहीसा निमुळता झालेला भाग हा वरच्या बाजूला असतो आणि हा भाग
ब्रह्मांड मंडळातून प्रजापती लहरी आकृष्ट करून घेतो आणि या आकृष्ट झालेल्या लहरी कलशामध्ये सामावतात आणि हा कलश उलटा असल्यामुळं पूजा करणाऱ्या व्यक्ती किंवा जमिनीकडे या आकृष्ट झालेल्या लहरी प्रक्षेपित होतात। देवळावरचा कलश सुद्धा याच प्रकारे निमुळता असतो आणि तो सुद्धा ब्रह्मांड मंडळातल्या या प्रजापती लहरी आकृष्ट करून घेत असतो। त्यामुळेच मंदिरांमध्ये आपल्याला सकारात्मकता वाटते। त्यामुळं शंभूराजेंच्या हत्येचा आणि गुढीपाडव्याचा खरं तर काहीच संबंध नाहीये। हा केवळ एक दिशाभूल करण्याचा प्रकार वाटतो। आजचं युग हे विज्ञानाचं युग आहे आणि गुढी उभारण्याला काही वैज्ञानिक कारणं जर आपण पाहिली तर गुढीला जे तोरण लावलं जातं त्यामध्ये कडुनिंबाचे पानं सुद्धा लावतात आणि वसंत ऋतू आता सुरू झालेला असतो। पानगळ होते आणि नवनवीन पालवी फुटू लागते, बाहेर उष्णता असते आणि या उष्णतेचा कोप झाल्यानंतर कडुनिंब, गूळ, हिंग, मिरे आणि साखर हे एकत्र करून खाण्याची प्रथा आहे। यामुळं उन्हाळ्यातला उष्णतेचा दाह कमी होतो, त्वचारोग कमी होतो, अपचन झालेलं असल्यास ते सुद्धा व्यवस्थित होतं आणि हे जे मिश्रण आहे ते पित्तशामक आहे। त्यामुळं या सणाला वैज्ञानिक कारण सुद्धा आहेत। माझ्या जीवाची आवडी पंढरपुरा नेई न गुढी असं आपली संत परंपरा सांगते आणि आपल्या संत परंपरेनुसार आपल्या पूर्वजांनी दिलेलं गुढीचं हे दान आपण मोठ्या मनाने स्वीकारून गुढी उभारावी आणि नवीन वर्षाचा आनंदोत्सव साजरा करावा। शुभ गुढीपाडवा।